भाजपमधल्या प्रवेशाबाबत निवडणुकीनंतर निर्णय घेणार असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घेतलेली आहे। भाजपचा स्कार्फ गळ्यात घातल्याचा वेगळा अर्थ काढू नये असंही त्यांनी नमूद केलंय। कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांची प्रचार सभा असल्यामुळे मित्रपक्षाच्या सभेत जाणं क्रमप्राप्त असल्याची भाजप प्रवेशाची चर्चा नसल्याचं म्हटलंय। राजेश शेट्टी यांनी खोतांच्या मुलाच्या उमेदवारीला विरोध केल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभेत सदाभाऊंनी भाजपचा स्कार्फ घातल्यामुळे या चर्चेला आणखीनच धार आली आहे। गेली अनेक वर्ष आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधामध्ये लढलेलो आहोत। मग आमच्या सहकारी पक्षांच्या व्यासपीठावरती की ज्यांनी आम्ही एकत्रित किमान समान कार्यक्रम घेऊन निवडणुका लढवल्या, मी मंत्रिमंडळामध्ये त्यात जाणं काही फारसं गैर आहे असं मला वाटत नाही। सदाभाऊ या भाजपच्या वाटेवर आहेत का काय नाही? या सर्व गोष्टीवर सध्या मला फारसं भाष्य करायचं नाही। मी आयुष्यभर संघर्षमय जीवन जगलेला सामान्य कार्यकर्ता आहे, त्यामुळे कोणताही संघर्ष मला काही फारसा नवीन आहे असं मला वाटत नाही। पण निवडणुका झाल्यानंतर योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्यच मी बोलेन। याही निवडणुकीमध्ये आमची युती आहे, शेतकरी संघटना आमच्या सोबत नाही आहे, परंतु शेतकरी संघटनेमध्ये काही ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले, काही ठिकाणी नाही केले। परंतु राजीव शेट्टी आणि सदाभाऊ खोत, राजीव शेट्टीनं वेगळी भूमिका घेतली आणि सदाभाऊ भारतीय जनता पार्टीचा प्रचार करतायत। मला वाटत नाही की सदाभाऊ भारतीय जनता पार्टीतील ते शेतकरी संघटनेचे नेते आहेत आणि शेतकरी संघटनेचंच काम करतात। एक मित्र पक्ष म्हणून ते जर आमच्या स्टेजवर आले तर मला असं वाटतं काही वावगं ठरणार नाही। सामनावर बंदी घालण्याच्या मागणीमुळे भाजपबद्दल असलेला चांगुलपणाचा संभ्रम दूर झालाय असा भाजपचा खरपूस समाचार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतलाय। झी24 तासशी केलेल्या एक्सक्लुझिव्ह बातचीतीमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपवर अत्यंत कडक शब्दामध्ये टीका केली आहे। सामनावर बंदी घालण्याची मागणी करून भाजपच्या मनातली आणीबाणी बाहेर आली आहे। आज सामनावर बंदी घालण्याची भाषा सुरू आहे, उद्या पक्षावर बंदीची मागणी करतील अशी शक्यताही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे। सामनात पैसे दिले तरी त्यांच्या बाजूने बातम्या लागत नाहीत, हेच भाजपचं दुःख असल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। पेड न्यूज कुठे? सामन्यातले पेड न्यूज दाखवा ना। म्हणजे शिवसेनेचा प्रचार होतो एका प्रकारे आहेच ना। मी शिवसेनेचा पक्षप्रमुख आहे, मी सामनाचा संपादक आहे। शिवसेना प्रमुखांनी दोघांची स्थापना केलेली आहे, त्याच्यामुळे भाजपला पेड न्यूजची जी सवय झालेली आहे आणि त्यांना दुःख हेच वाटते की सामन्यात त्यांनी पैसे दिले तरी त्यांच्या बाजूच्या बातम्या लागत नाही, हे त्यांचं दुःख असेल। सामनावर आम्ही बंदी आणणार नाही असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलंय, त्यामुळे भाजपला जोरदार घरचा आहेर मिळाला आहे। 16, 20 आणि 21 फेब्रुवारीला सामना छापू नये असं पत्र भाजपनं निवडणूक आयोगाला दिलं होतं। त्यानंतर निवडणूक आयोगानं सामनालाही याबद्दल विचारणा केली होती। सामनावर बंदी आणून तर दाखवा, संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी काल नाशिकच्या सभेत दिलं होतं। त्यानंतर आज थेट प्रसारण मंत्र्यांनीच सामनावर अशी कुठलीही बंदी आणणार नसल्याचं स्पष्ट केलंय। ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते। कमीशन को लेटर लिखा है कि सामना मत छापे, अभी ये जो इलेक्शन के डेट्स है किसने किसने ठीक है, स्थानीय लेवल पर जायज है सर? आप आईएनबी मिनिस्टर भी रह चुके हैं। मैं करूंगा नहीं, अब निश्चिंत रहिए, उनको जो लिखना है लिखे, और भी उनका इमेज खराब होगा। सामनाच्या छपाईवर बंदी आणावी अशी कोणत्याही प्रकारची मागणी मी केली नव्हती असा खुलासा भाजपच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी घेतला आहे। व्यंकय्या नायडू आणि आमची भूमिका स्पष्ट आहे आणि जर आचारसंहितेचं उल्लंघन होत असेल तर निवडणूक आयोगानं कारवाई करावी। 19 तारखेला प्रचार संपल्यानंतर सामनामध्ये पुन्हा प्रचार करणारा मजकूर छापला तर आम्ही पुन्हा निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी करणार असल्याचंही त्या म्हणाल्या। मेरा विश्वास रूल ऑफ लॉ पर है, मेरा विश्वास इलेक्शन कमीशन पे है कि वो कार्रवाई ज़रूर करेगी। यदि 18 तारीख को दोबारा से ऐसा कुछ लेख लिखने को मिला तो मैं अपनी तरफ से पत्रक कार्रवाई दोबारा से करूंगी। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलंय। 2% कमिशनसाठी मोदींनी ऑनलाईन व्यवहारांचा घाट घातल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केलाय। यातून 10,000 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचंही ते म्हणाले। कराडमधील तांबे येथील सभेत ते बोलत होते। शिवाय भाजप हा जातीयवादी पक्ष असून सत्तेसाठी कोणत्याही स्तराला जात आहे आणि सहकारातील कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्याचं काम करत असल्याचंही ते म्हणाले।
खरा उद्देश नोटाबंदीचा होता मित्रांनो, हा काळा पैसा नव्हताच. खरा उद्देश आहे 500 रुपयाच्या नोटाची टंचाई निर्माण करायची. 500 रुपयाची नोट रद्द केली, बंद केली आणि त्याऐवजी जर इलेक्ट्रॉनिक व्यवहार केला तर 2% कमिशन अमेरिकेतल्या बँकांना जातं. म्हणजे 500 रुपयाच्या इलेक्ट्रॉनिक व्यवहारात 10 रुपये कमिशन. मनसेच्या प्रचाराच्या समारोपाची सभा अखेर दादरमधल्या दत्ता राऊळ मैदानावर होणार आहे. शिवसेनेनं या मैदानावरचा हक्क सोडलाय. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि शिवसेनेचे नेते सदा सरवणकर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि शिवसेनेनं सभेसाठी आधीच हे मैदान आरक्षित केलं होतं. तर शिवसेनेची समारोपाची सभा वांद्र्यातल्या बीकेसी मैदानावर होत आहे. त्यामुळे दत्ता राऊळ मैदान सोडण्याची मागणी मनसेनं केली होती. मात्र शिवसेनेनं मैदानावरचा हक्क सोडायला नकार दिला होता. मात्र आज झालेल्या चर्चेत शिवसेनेनं या मैदानावरचा हक्क अखेर सोडला आहे. नागपूर पालिका किंवा नागपूर सुधार प्रन्यासमधील अधिकारी कर्मचारी कामाकरता पैसे मागत असतील तर त्यांना ठोकून काढा असा आपल्या नेहमीच्या शैलीतील सल्ला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरकरांना दिलाय. असाच इशारा आपण एकदा नागपूर सुधार प्रन्यासच्या एका अधिकाऱ्याला दिल्याचा गौप्यस्फोट त्यांनी या प्रसंगी केला. भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास आपल्याला मान्य नसल्याचं देखील ते म्हणाले. नागपूरमध्ये आयोजित पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. चांगल्या कामाला विरोध होतो आणि पक्षातल्या काहींना तसा विरोध केल्याचं गडकरींनी या मेळाव्यात बोलताना म्हटलं. कि जितने भी काम किए होंगे मैं 5.5 लाख करोड़ के काम दे चुका हूं और मुझे ये कहते हुए विश्वास है कि एक भी बिल्डर और ठेकेदार मेरे ऑफिस में नहीं आए. किसी से 1 रुपया लेने का सवाल. और मैंने एनआईटी को इसलिए एक बार बंद कर दिया. मैंने चेयरमैन और अधिकारी को कहा कि तुम्हारे ऑफिस में घुस कर ठोक ठोक के मारूंगा तुमको, फिर से किसी ने पैसा कहा. इतना तकलीफ देते हैं लोगों को. आप ही सीधे हुए और सीधे करना बाकी है. नहीं करेंगे तो लोग आपको कहूंगा इनको ठोको. कोई चिंता मत करो, मैं सरकार हूं. मैं कह रहा हूं नाशिकमध्ये उमेदवाराकडून 2 लाख रुपये मागत असल्याच्या व्हिडिओ प्रकरणी भाजपच्या अडचणीत वाढ झाली. निवडणूक आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून उमेदवारांच्या बँक खात्याची चौकशी केली जाणार आहे. ज्या उमेदवाराकडून पैसे घेण्यात आले त्या सर्व उमेदवारांची यादी निवडणूक आयोगानं मागितली आहे. तिकीट वाटपाच्या दिवशी भाजपचे सरचिटणीस नाना शिलेदार रोखीने अथवा चेकच्या माध्यमातून उमेदवाराकडे पैसे मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्या संदर्भात उमेदवाराकडून घेतलेला पैसा उमेदवारांच्या खर्चातून वर्ग करण्यात आल्याचा खुलासा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करण्यात आला होता. या खुलाशानं निवडणूक आयोगाचं समाधान झालेलं नाही. पहिला जो प्रकरण जो आपलं झालेला होता त्याच्यामध्ये आमच्याकडून नोटीस इश्यू झालेला होता पक्षांना. पक्षाचं उत्तर आमच्याकडे आलेलं आहे. त्याच्यामध्ये अजूनही काही उणिवे आहेत ज्याच्यावरती आम्ही परत त्यांना काही प्रश्न विचारत आहोत. असा त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्या खुलासेमध्ये की काही उमेदवार ज्यांची ऐपत आहेत तर त्यांनी त्यांच्याकडे चेक स्वरूपाने बँकेत पैसे जमा केलेले आहेत. आता आम्ही त्यांची यादी मागवत आहोत कारण की जर असं काही झालं असेल तर उमेदवारांचा जो खर्च आहे त्याच्यातून हे पैसे आम्ही कपात करणार. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलुंडमध्ये राजकीय चिखलफेकीचं सत्र सुरूच आहे. गुरुवारी रात्री 11च्या सुमारास भाजप खासदार किरीट सोमय्या आपल्या गाडीतून साड्या आणि पैसे वाटण्यासाठी आले असल्याची माहिती वॉर्ड क्रमांक 103चे उमेदवार विजय गवई यांना मिळाली. त्यानंतर गवई यांनी कार्यकर्त्यांसह मुलुंड कॉलनीत उभ्या असलेल्या गाडीभोवती गराडा घालून पोलीस आणि निवडणूक यंत्रणांना पाचारण केलं आणि ही बातमी मुलुंडमध्ये वाऱ्यासारखी पसरली. सोमय्यांना कात्रीत पकडण्याची आयती संधी चालून आल्यानं शिवसेना खासदार राहुल शेवाळे शिवसैनिकांसह मुलुंड पोलीस ठाणे परिसरात उपस्थित झाले. मात्र निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला गाडीत काहीच आक्षेपार्ह आढळलं नाही. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी रणांगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार हे शिवसेना आणि काँग्रेसमध्ये असल्याचं समोर आलंय. पालिकेच्या रणसंग्रामात उतरलेल्या उमेदवारांपैकी 1641 उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रावरून ही माहिती समोर आली आहे. 216 जणांवर गुन्हे दाखल असून त्यातील 154 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी सर्वाधिक गुन्हेगारी प्रवृत्तीचे उमेदवार हे शिवसेनेचे असून त्यापाठोपाठ काँग्रेसचे उमेदवार आहेत. विविध पक्षीय उमेदवारांनी निवडणूक आयोगापुढे दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या विरुद्धच्या गुन्ह्यांचा तपशील दिला आहे.
पुण्यात व्यंकय्या नायडू यांच्या सभेच्या जागेवरून निर्माण झालेल्या वादाला वेगळं वळण लागलंय। हा सिव्हिलचा विषय आहे, तुम्हाला विनंती केली आहे, अन्यथा तुम्हाला काय करायचे ते करा, केस करा, कोर्टात जा, अशा शब्दांमध्ये राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी जागा मालकाला दम दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। कांबळे दमदाटी करत असताना मुंडवा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जान मोहम्मद पठाण कांबळे यांच्या शेजारीच बसले होते। कांबळे यांनी दमदाटी केल्याचा आरोप जागा मालक दिलीप बोराटे यांनी केलाय। बोराटे यांची पत्नी ह्याच प्रभागातून काँग्रेसच्या उमेदवार आहेत, त्यामुळे मी भाजपच्या सभेला जागा कशी देईल असा प्रश्न बोराटे यांनी उपस्थित केला आहे। पिंपरीमध्ये भाजपचा जाहीरनामा पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रसिद्ध केला, मात्र यावेळी भाजपमधला अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला। आज भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला असतानाच आमदार महेश लांडगे यांनी भोसरीसाठी स्वतंत्र निर्धारनामा प्रसिद्ध केला आणि जाहीरनाम्याच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली। भाजपच्या सलग दुसऱ्या पत्रकार परिषदेला लांडगे यांनी मारलेली ही दांडी आहे, त्यामुळे त्याचा भाजपसोबत दुरावा वाढू लागलाय अशा चर्चा रंगतात। महेश लांडगे यांनी कॅमेऱ्यासमोर मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। निवडणुका म्हटलं की धनशक्तीचा खेळ असं जणू समीकरणच झालंय, मात्र ह्यालाही अपवाद आहे। प्रभाग क्रमांक 205 मधील मतदार उमेदवाराला प्रचारासाठी आर्थिक मदत करतायत। कॉम्रेड प्रसाद घागरे यांनी कोणतंही पद नसताना इथल्या नागरिकांसाठी ट्रान्झिट कॅम्प इथल्या नागरिकांना मिळवून दिलाय, म्हणून इथल्या नागरिकांनी या उमेदवाराला मदतीचा हात पुढे केला आहे। MA BEd पर्यंत शिक्षण झालेले असताना नोकरीपेक्षा शेती उत्तम म्हणून शेतीकडे वळलेल्या जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातल्या अंजन विहिरे इथल्या प्रयोगशील तरुण शेतकऱ्यानं बटाटे शेतीतून विक्रमी उत्पादन घेतलंय। धरणगाव तालुका तसा कापूस उत्पादनात अग्रेसर मानला जातो, मात्र आता ह्या तालुक्याच्या मातीत कापसासोबतच बटाट्याची उत्तम शेतीही उत्तम प्रकारे होऊ शकते। हेच अंजन विहीरमधील पवन पाटील ह्या शेतकऱ्यानं दाखवून दिलंय। शेवटचे 2-3 दिवस सर्वच पक्षांच्या प्रचाराला चांगला जोर चढलाय। मुंबईतल्या प्रभाग क्रमांक 17 मधून शिवसेनेच्या डॉक्टर शिल्पा सांगोरे यांनी मुंबई महापालिकेमधल्या नोकरीचा राजीनामा देऊन राजकारणात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला। राजकारण म्हटलं की उच्च शिक्षित नेते दिसत नाही, पण आता प्रभाग क्रमांक 17 मधल्या उच्च शिक्षित उमेदवाराला आता तरी मतदार कौल देतील का याकडे साऱ्यांच्या नजरा आहेत। ठाण्यात कोपरी प्रभागात क्रमांक 20 मध्ये 8 ऐवजी 4च नगरसेवक निवडून येणार आहेत। इथे मोठी चुरस असून यंदा तिरंगी लढत आहे। भाजपचे उमेदवार भारत चव्हाण, मनसेचे रवींद्र मोरे आणि शिवसेनेचे गिरीश राजे यांच्यात मुख्य लढत होतीये। कोपरी प्रभागात एकूण मतदार संख्या आहे 46,699 इतकी। 1 जागा मागासवर्गीयांसाठी आणि 3 जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत। 6,700 सिंधी मतदार आहेत। 3 उमेदवारांपैकी कोणी सिंधी भाषिक नाही, त्यामुळे आता सिंधी मतं कोणाला जास्त मिळतात यावरही विजयाचं गणित अवलंबून आहे। दिव्याकडे सर्वच प्रस्थापित पक्षाचे नेते डोळे लावून बसले। दिव्याच्या प्रभाग क्रमांक 27 ड मध्ये शिवसेना आणि भाजपची कडवी लढत पाहायला मिळणारे भाजपनं आदेश भगत यांना उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्यासमोर शिवसेनेचे अमर ब्रह्मा पाटील यांचं आव्हान आहे। सुशिक्षित आणि विविध सामाजिक कार्य करणारे अशी आदेश भगत यांची ओळख आहे। ते रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते असून स्थानिक पातळीवर त्यांचे मतदारांवरती प्राबल्य आहे, तर अमर पाटील यांचा याआधी राजकारणात प्रवेश नव्हता। त्यांच्या वडिलांचं वलय आणि शिवसेनेचा मतदार हीच त्यांची मिळकत आहे। दिव्यातील मतदार आणि उमेदवारांचे प्राबल्य हे आता प्राणपणाला लागणार आहे। 21 फेब्रुवारी रोजी कुणाला कौल देतात याकडेच आता ठाणेकरांसोबत दिवावासियांचं लक्ष लागलंय। दिव्यात प्रभाग क्रमांक 29 अ मध्ये शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगणार आहे। शिवसेनेचे सुमित भोईर आणि भाजपचे किरण भोईर यांच्यात लढत होणार आहे। दोन्ही उमेदवार उच्च शिक्षित आहेत, त्यामुळे दोघांमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। भाजप उमेदवारासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली आहे, तर पालकमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांसाठी प्रचार करतायत। दोन्ही उमेदवार आपल्याच विजयाचा दावा करतायत।
विक्रोळी पार्क साईड परिसरात नागरिकांनी स्वयंविकास आंदोलनाच्या माध्यमातून पुनर्विकासाचा लढा सुरू केला. मात्र गेली 20 वर्ष विक्रोळीत SRAच्या माध्यमातून विक्रोळी पार्क साईड परिसराचा विकास रखडला गेलाय. त्यामुळे इथल्या हजारो नागरिकांना बेघर होण्याची भीती सतावते. तसंच अजून किती वर्ष ट्रान्झिट कॅम्पमध्ये काढणार असा सवालही नागरिक उपस्थित करतात. त्यामुळे नागरिकांनी शेवटी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदानावरच बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. इंदापूर तालुक्यात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. नियम मोडून गाड्यांवर जिल्हा परिषद उमेदवार हेमंत निकम यांनी गुन्हा दाखल केलाय. पळसदेव गटातील उमेदवाराचं पोस्टर चिकटवल्यानं ह्या गाड्यांवरती कारवाई करण्यात आली आहे. भाजप शिवसेना बाहेर भांडतात, मात्र मंत्रालयात सोबत बसून जेवतात, अशा आदेशावर सह्या करतात, अशी टीका राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेमन यांनी केली आहे. ते अकोला इथे पत्रकार परिषदेत बोलत होते. खासदार मेमन राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी अकोल्यात आले होते. त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत भाजप, सेना आणि MIM वर त्यांनी चांगलीच टीका केली. सध्या सगळीकडेच निवडणुकीचा माहोल आहे. मतदानासाठी जसे पक्ष वेगवेगळ्या आयडियाज लढवत आहेत, तसंच आता मुंबईतील हॉटेल मालकांनी मार्केटिंगचा नवा फंडा शोधून काढला. 21 फेब्रुवारीला मतदान करा आणि हॉटेलमध्ये डिस्काउंट मिळवा. खास खवय्यांसाठी आता कुठे चक्क चहासोबत बिस्किटांचा आस्वाद घेता येणार आहे, तर कुठे वडा सांबार सोबत एक्स्ट्रा वडा फ्री मिळणार आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.